पुणे म्हणजे शिक्षण, पुणे म्हणजे विचार आणि पुणे म्हणजे पुस्तकांची राजधानी, जिथे शब्दांना आवाज मिळतो, विचारांना दिशा मिळते आणि वाचक लेखक एकत्र येतात. तोच आहे पुणे पुस्तक महोत्सव. नमस्कार. पुणे बुक फेस्टिवल हा पुणेकर रसिकांच्या जे आपले वाचक रसिक आहेत त्यांची मांदियाळी असलेला महोत्सव हा फर्ग्युसन कॉलेजला चालू झालेला आहे. अत्यंत भव्य अशी पुस्तकांची भरपूर दालनं तुम्हाला इथे बघायला मिळतील. अनेक पुस्तकांची रेलचेल आहे. प्रत्येक विषयावरची पुस्तकं तुम्हाला इथे बघायला मिळतील. तर 10 दिवसांमध्ये नक्की तुम्ही या पुणे पुस्तक महोत्सवाला भेट द्या आणि आपलं ज्ञान आणि मुख्य म्हणजे आपलं कपाट समृद्ध करा. शेकडो प्रकाशक, लाखो पुस्तके, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि अनेक भाषांमधील ज्ञानसंपदा. पुणे पुस्तक महोत्सव हा वाचन संस्कृती, साहित्य, ज्ञान आणि विचारांचा उत्सव आहे. नमस्कार. पुणे पुस्तक महोत्सवामध्ये स्टॉल नंबर H15ला आपला हा स्टॉल लागला आहे आणि इथे काहून, कोळजात, स्वारी बसरूर, निळावंती, आझाद शत्रू, त्याचबरोबर रायटर पब्लिकेशनचे नितीन थोरातांनी लिहिलेली सगळी पुस्तकं आणि आमचे मनोज शिंगोस्ते यांनी लिहिलेलं माझे जन्मखेप नावाचं पुस्तक, ही सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत. तुम्हाला ही सगळी पुस्तकं विथ लेखक सहजपणे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, विकत घ्यायला मिळणार आहेत. आवर्जून स्टॉलला व्हिजिट द्या. लेखकांकडून फुकटमध्ये चहा घ्या, फुकट सही घ्या, पुस्तकं घ्या आणि एक फुकट सेल्फी पण काढा. नक्की भेट द्या. पुण्याची शैक्षणिक व सांस्कृतिक ओळख अधिक बळकट करण्यासाठी हा महोत्सव दरवर्षी आयोजित केला जातो. हा महोत्सव आहे 13 डिसेंबर ते 21 डिसेंबर, म्हणजे तब्बल 9 दिवसांचा वाचनोत्सव. दररोज सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत महोत्सव सर्वांसाठी खुला आहे. महोत्सवाचे ठिकाण आहे फर्ग्युसन कॉलेज मैदान, शिवाजीनगर, पुणे. FC रोड जवळ मेट्रो, PML बस, रिक्षा सगळ्यांनी सहज पोहोचता येईल असं मध्यवर्ती ठिकाण आहे. नमस्कार. मी नितीन थोरात. पुणे पुस्तक महोत्सवातील फर्ग्युसन कॉलेज या ठिकाणी जे भरलेलं आहे त्यातल्या स्टॉल नंबर H15 या ठिकाणी आपला रायटर पब्लिकेशनचा स्टॉल आहे, जिथे मी लिहिलेली संपूर्ण 13 पुस्तकं आहेत. प्लस आपण जे साधू कादंबरी आणली होती ती इंग्लिशमध्ये या ठिकाणीच उपलब्ध करून दिलेली आहे. याशिवाय या वर्षीचं विशेष आकर्षण म्हणजे रायटर पब्लिकेशनच्या माध्यमातून तयार झालेलं पहिलं विनोदी कथासंग्रह माझी जन्मखेप. लेखक मनोज शिंगोस्ते, जे महाराष्ट्रातील मोठे यूट्यूबर आहेत, ज्यांचं 1 मिलियन फॉलोअर्स आहेत, त्यांचा विनोदी कथासंग्रहसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे मी सर्वांना आवाहन करेल की नक्की पुणे पुस्तक महोत्सवाला या आणि रायटर प्रकाशनच्या स्टॉल नंबर H15ला भेट द्या. थँक्यू. या महोत्सवात आहेत 800 पेक्षा जास्त पुस्तक स्टॉल्स. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांमधील 40 ते 50 लाखांहून अधिक पुस्तके, शैक्षणिक, साहित्यिक, इतिहास, प्रवास, बालसाहित्य सगळं काही एका ठिकाणी. नमस्ते. मी इतिहास संशोधक राज मेमाणे. पुणे पुस्तक महोत्सवामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. A15 स्टॉलला माझी सगळी पुस्तकं तुम्ही बघताय इकडे विक्रीसाठी आहेत आणि माझीच नाही तर इतर अनेक इतिहास लेखकांची किंवा इतिहास संशोधकांची आणि त्याशिवाय त्या व्यतिरिक्त इतर जे जे वेगळे प्रकार आहेत वेगवेगळे लेखनाचे अशी अनेक पुस्तकं आहेत. तुम्ही सगळ्यांनी जरूर भेट द्या. थँक्यू सो मच. हा भव्य उपक्रम आयोजित केला आहे राष्ट्रीय पुस्तक ट्रस्ट NBT, भारत सरकार, महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने. पुण्याला वर्ल्ड बुक कॅपिटल 2027 मिळवून देण्याच्या दिशेने हा महोत्सव एक मोठं पाऊल आहे.
नमस्कार, माझं नाव मनोज शिंगुस्ते आणि माझी जन्मकेप हे माझं नवीन विनोदी पुस्तक आलं आहे. आणि तुम्ही पण जर पुणेकर असाल तर फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावरती जो पुणे बुक फेस्टिवल आला आहे त्याला अवश्य भेट द्या. आमचा स्टॉल नंबर H15 सगळ्यात पहिले इकडे या. धन्यवाद. नमस्कार, मी संतोष पाचे. आता आपण आहोत पुणे बुक फेस्टिवलमध्ये. हे फर्ग्युसन कॉलेज ग्राउंडवर आहे. वर्ष 3रं आहे याचं आणि यावेळेस खूप मोठं प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे. आपला स्टॉल आहे इथं H15 नंबरचा. या स्टॉलमध्ये आहे आपल्याकडं रायटर पब्लिकेशन म्हणजे नितीन थोरातांची सर्व पुस्तकं. मनोज शिंगुस्ते जे स्पायसी किकवाले आहेत त्यांचं नवीन पुस्तक आलेलं आहे माझं जन्मखेप नावाचं, ते इथं आहे. या बाजूला आपल्याकडं आहे दक्कन पब्लिकेशनची अभिषेक कुंभार यांची सर्व पुस्तकं, कोहजात, स्वारी बसरूर, काहून. आणि त्याच्याच बाजूला आहे आपल्याकडं बेस्ट सेलर पुस्तक महामाया निळावंती, कॉस्मिक पब्लिकेशन, सुमेधनी लिहिलेलं. त्याची नवीन 25वी आवृत्ती आत्ता आलेली आहे. ती आपण इथं नवीन लॉन्च केलेली आहे 25वी आवृत्ती. तर पुण्यामध्ये जे कोणी लोक असतील त्या सर्वांनी आणि आमच्या देवा सरांचे जे कोणी फॉलोअर्स आहेत, उन्हाळ भटकंती चॅनेलचे अवश्य पॉडकास्ट पाहत असतो आम्ही, त्या सर्वांनी इथं या आणि स्टॉलला नक्की भेट द्या आणि भरघोस सवलतमध्ये पुस्तकं खरेदी करा. धन्यवाद. नमस्कार, मी अभिषेक कुंभार आणि हे आपलं हे आपलं पुस्तक कोहजात. आज या पुस्तकाची दुसरी आवृत्ती सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. कोहजात या शब्दाचा अर्थ पर्वताचा पुत्र. कोहजात हे सर्वनाम आहे आणि कोहजातची स्टोरी अशी की आज आपण जो धुरंधर पिक्चर पाहत आहे त्या पिक्चरमधून आपल्याला जो बलुचिस्तान दाखवलं जातं त्या बलुचिस्तानचा स्वातंत्र्य संग्राम म्हणजे बलुचिस्तानला पाकिस्तानपासून फुटून जे वेगळं व्हायचं आहे त्याच्यासाठीचा जो लढा आहे तो लढा म्हणजे हा कोहजात. आज रेमन डकेत म्हणून जे कॅरेक्टर, अक्षय खन्नाचं कॅरेक्टर सध्या खूप प्रचंड ट्रेंडिंगला आहे, प्रचंड व्हायरल होतं आहे. तर त्या रेहमान डकेतला ज्यांनी मारलं तो उझेर बलोच. त्या उझेर बलोचला सांभाळणारा माणूस जो आहे तो या कोहजातचा वडील आहे आणि त्यांचे संबंध एवढे घरोब्याचे होते की पुढे जाऊन त्यांच्या याची उतराई होण्यासाठी या कोहजातला उझेर बलोचने भरपूर सहाय्य केलं आहे. असं एक कोहजात पुस्तक आपण आवर्जून वाचावं आणि आवर्जून कळवावं. धन्यवाद. पार्किंगची सुविधा फर्ग्युसन कॉलेज परिसरात उपलब्ध आहे. तरीही गर्दी टाळण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणे अधिक सोयीचे. आणि हो, प्रवेश पूर्णपणे मोफत आहे. नमस्कार, मी सुमेध. मी सध्या H15 स्टॉलवर आहे. या स्टॉलवर माझी पुस्तकं आहेत. निळावंती, अजातशत्रू, सोबत अभिषेक कुंभार यांची शिवछत्रपती, स्वारी बसरूर, काहून आणि कोहजात अशी देखील पुस्तकं आहेत. तुम्ही H15 स्टॉलवर नक्की या, भेटू. जर वाचकांना हवी असेल तर आपण पुस्तकावर सही करायला मी इथे स्वतः आवर्जून उपस्थित झालेलो आहे. नक्की भेटूया H15 स्टॉलवर. जर तुम्हाला वाचनाची आवड असेल, जर तुम्हाला नवनवीन विचार आवडत असतील किंवा फक्त पुस्तकांच्या दुनियेत हरवायचं असेल तर पुणे पुस्तक महोत्सवाला नक्की भेट द्या. कारण पुस्तकं विचार घडवतात आणि विचार समाज घडवतो. वाचनाचा उत्सव पुणे पुस्तक महोत्सव.